रम्या बोल. आता आम्ही चाललो होतो नवीन गाडी घ्यायला हिच्या सामान हिच्या आंब्यांच्या पेट्यांसाठी. नाही, त्याच्यासाठी मी ट्रक घेणार आहे आणि मी पुढच्या वर्षी ट्रक घेणार आहे. मी आधीच सांगते, मला ट्रक घ्यायचं हे माझं खूप आधीपासूनचं स्वप्न होतं. जे राहिले पण ते मी पुढच्या वर्षी माझं पूर्ण करेन. यावेळेला आम्हाला एक छोटी छान गाडी हवी होती, तर ती छान गाडी आम्ही घेण्यासाठी आता निघालोय. आधी आम्ही आता स्टुडिओला जाऊ. आमची गाडी स्टुडिओलाच आहे, तिथे ठेवली आहे. आणि ही दादाची गाडी आहे. दादाची गाडी घेऊन आम्ही आता फिरतोय. इथून जाऊ आम्ही स्टुडिओ नंतर जाऊ आम्ही सुवासनीला घ्यायला. मग सुवासनी आम्ही सगळेजण जाऊ गाडी घ्यायला. काय नाही, गाडी घ्यायला काय करशील. आता नवीन गाडीवर नाव अंकिता. मागे लिहिशील. मोठं नाव लिहिणार अंकिता. अंकिता नाहीये ते, अंकिता आहे. अंकिता. अंकिता ए अंकिता असं थोडंच अंकिता असं असतं. टाकलं चालूच आहे व्हिडिओ चालू. सॉरी भाई सॉरी.
तर फायनली आम्ही घेतली आहे स्विफ्ट आणि छोटी गाडी एक आम्हाला हवीच होती. आमच्याकडे जी आधीची एक गाडी होती त्या गाडीला तशी बरीच वर्ष झाली होती, त्यामुळे ती गाडी आम्ही विकून आता आम्ही एक नवीन गाडी घेतली आहे, ज्या गाडीला ॲव्हरेज असेल, जी गाडी आम्ही सहज कुठेही छोट्या छोट्या गल्लीमध्ये मुंबईतल्या घेऊन जाऊ शकू, कारण आम्हाला खूप प्रॉब्लेम व्हायचा पार्किंगचा. तर तो होऊ नये यासाठी ही एक छोटी गाडी आणि त्यामध्ये सिंधुउद्योगचं सामान आणि बऱ्याच गोष्टींची वाहतूक करण्यासाठी मी ही गाडी फायनली घेतली आहे. आणि गाडी घेऊन झाली म्हटल्यानंतर पार्टी तो बनती आहे, त्याच्यामुळे आम्ही बाजूलाच एक चांगलं हॉटेल होतं, तिथे आम्ही मस्त सगळेजण पार्टीसाठी गेलो, छान जेवलो आणि आता आम्ही जायला निघालोय घरी, कारण घरी जाऊन आम्हाला अजून एका ठिकाणी जायचंय. असं वाटतंय कुणाल? मस्त छान. मला ते आता चालवायला जाताना चालवतो. जाताना नाही शक्य, मला रस्ते थोडी माहिती आहेत अलिबागचे. काय स्ट्रेट रस्ता आहे, काय रस्ता वेगळा आहे. मला हा झाड जाम आवडतंय. मला पण रस्त्याच्या मध्ये किती छान उभं आहे ते बिचार. वा मस्त. चल लवकर. अगं दरवाजा कोण खेचणार प्राजक्ता? चला, ही बाबू एक आणि ती एक. तर फायनली आम्ही 2025 या वर्षामध्ये सगळ्यात पहिलं तर मी सिंधुउद्योगसाठी एक सायकल घेतली, त्यानंतर आम्ही सिंधुउद्योगसाठी एक 2 व्हीलर घेतली, त्यानंतर आता ही एक छोटी गाडी घेतली या वर्षात. आणि माझी गाडी तर आधीच होती, गेल्या वर्षी आम्ही ऑडी घेतली होती. तर मी विचार केला की दोन्ही गाड्यांसोबत असा एक फोटो टाकते, कारण एका गाडीसोबत फोटो जर मी पोस्ट केला तर लगेच न्यूज बनते ना, अंकिताने परवडत नसल्यामुळे ती गाडी विकली आणि आता अंकिताने ही गाडी घेतली, अशी न्यूज बनायला फार वेळ लागणार नाही. त्यामुळे ते होऊ नये यासाठी मी दोन्ही गाड्यांसोबत मस्त एक फोटो काढून पोस्ट केला. आणि इथे काकीच्या हाताने सुद्धा आम्ही या गाडीची पूजा करून घेतली आणि आता आम्हाला रेडी होऊन अलिबागला जायचं आहे. कुणालच्या आत्तेच्या मुलाची हळद आहे तर तिकडे मला पोचायचं आहे, त्याचसोबत माझं पण काम आहे. आता कधी कसं निघणार तुम्हीच बघा. चलो 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 मोरया. आई पण थँक्यू. अगं आई आणि बाबा तुम्ही एकाच घरात राहता. थँक्यू. अगं तू गाडी दाखव बाबांना. माहिती आहे ना का हायड्रोलिकचा असेल, जरा शूट कर. दोन्ही पाय लावायला जाऊ नकोस. आता मी चालवणार. मुंबईला तू घेऊन जाणार ना ताई? हो. डिक्की बघायची, किती सामान राहणार, किती काय राहणार. सिंधुउद्योग बरोबर. ठीक आहे. हा असं खोल आहे. वरती आंब्याचे बॉक्स राहतील, इथे पुढच्या वर्षी आपल्याला ट्रक घ्यायचा आहे, लक्षात ठेव. पुढे लेग स्पेस विथ फॅमिली. हा जास्त वापर जपून वापरा. होय, ट्रक घ्यायचा आहे. दादा इकडे बघ, विथ फॅमिली, कारण जाणार एक्झिबिशनला. हो. मूर्खा येडायस का? आता मला सांग कुणाल, माझा आता जर फोन पडला असता तर ती पाल महत्वाची होती की माझा फोन महत्वाचा होता? चप्पल सोडून धावले. मी चप्पल सोडून धावली. ही माझी खिशातच होते. मूर्ख. बिट्टू मला विचारत होते कुठे गेली कुठे गेली. मी लपून ठेवली. पालीने उडी मारली इकडे. घेऊन चल, आज वहिनीच्या अंगावर टाकूया रात्री. ग बिचारीला कशाला त्रास देता. रात्री टाकूया ना वहिनीच्या अंगावर. चला लावूया आतमध्ये गाडी. होय होय, किती खातोय. तर अशा प्रकारे आमची ही छोटीशी मस्त गाडी. बोल. हे सगळं ते बुके वगैरे काढून ठेवले असते ना इथे. चालू करायची काय विषय. कॅमेरा नव्हते चालू करत साहेबा, मी ताईला फोन लावत होते. आता मी कॅमेरा चालू केला कारण हे सांगायला की आता आम्ही चाललो. मंडळी लाईट गेली, लिफ्ट मध्ये अडकली. आता आम्ही चाललोय हळदीला, अलिबागला. असे आम्ही फिरतो ना. पटापट रेडी हो कुणाल आणि लवकर चल, मला लाईव्ह पण आहे. छान घाबरवलंच तिला.
कसं केलं दाखव. ताई चल 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 चल. ताई, मला पिवळ्या कलरचा कुर्ता माहिती आहे का कुठे आहे? सगळ्यात ताई. हल्दीला जायचं. कसं 5 मिनिटं आम्ही रेडी आहोत. जायचं हल्दीला. 5 मिनिटात. हल्दीला चल लवकर. जायचं. मी बाहेर थांबते, तू ये तिकडून. अंगावर घेऊ. त्याची जावी त्याच्यात बस तर बिट्टू. हल्दीला जायचा. गप्प बस रे. वा 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 वा. चला. आम्ही आलोय हळदीला आणि ही करते इंटरव्ह्यू. मी हळदीला गेले होते, पण आधीच आमचं एक लाईव्ह जे होतं लोकमत सोबतचं ते फिक्स झालेलं होतं. त्याच्यामुळे ते लाईव्ह करणं गरजेचं होतं. त्यासाठी मी एका घरामध्ये मस्त वायफाय कनेक्ट करून मोबाईल ठेवून तिथे बसले, कारण मी लॅपटॉप वगैरे काही न घेता आले होते. आणि म्हटलं इथूनच ते लाईव्ह करूया आणि त्यानंतर मग हळद एन्जॉय करून आपण इथून निघूया. म्हणून मी बऱ्याच वेळेला जेव्हा मी सांगते ना की मी कुठच्या इव्हेंटला येऊ शकत नाही किंवा काही इथे येऊ शकत नाही, ते त्याचं कारण हेच असतं की मी अशा ठिकाणी जाते आणि मी काहीतरी काम करत बसते आणि त्यामुळे मग सगळं डिस्टर्ब होऊन जातं. त्यापेक्षा न गेलेलं चांगलं. पण काही काही वेळेला असं होतं की मी जर गेले नाही तर मग वाटतं की अरे ही येतच नाही. त्यामुळे मग अशा ठिकाणी मी विचार करते की चला ठीक आहे, आपण जाऊया, आपलं कामसुद्धा करूया आणि या सगळ्या गोष्टीसुद्धा मॅनेज करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेवढे सपोर्टिव्ह सगळे इनलॉज माझे असल्यामुळे मला हे सगळं करणं खूप सोपं होतं. एक नंदेचे यायचं आहे लग्नाला. आता घर माहित झालं. हो कोण आली किट्टू बिट्टू? कोण आहे? हळद झाल्यानंतर आम्ही रात्री अलिबागलाच थांबलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गाडीची परत एकदा पूजा करून आणि घरचं भरपूर सगळं सामान घेऊन, कारण गावी आल्यानंतर हे तर मॅन्डेटरी आहेच की तुम्ही तांदूळ घेऊन चला, पीठ घेऊन चला, असं करून आता आम्ही निघालोय मुंबईच्या दिशेने. वरती नको, तिथं हात लागतो सारखं. इथं कसं हे नाही राहतो व्यवस्थित. नमस्कार करा. जायचा गावाला, गावाला जायचा गावाला. हे बघ मम्मीचे पाय खाली बघा. काय खाली बघा, ते बघ बघ बघ, तुडवला नाही तुडवला. हे बघ इथे लागलेत सगळे मम्मीच्या शेंगा. आता ते मम्मान घेते ना घरी उकडायला. चला. तर आता तुम्ही बघितलात की आम्ही गाडी घेतली सकाळी, त्यानंतर संध्याकाळी आम्ही हळदीला गेलो. हळदीवरनं आम्ही तिथे रात्री अलिबागला थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळी पूजा वगैरे केली. तिथून आता इथे आलोय. इथून आता किट्टू बिट्टू जातील त्यांच्या स्कूलमध्ये, त्यांची डान्स प्रॅक्टिस आहे. ती केल्यानंतर आमचा दिवस संपणार नाही आहे, कारण आम्ही बॉर्डर 2चं पण तिकीट काढलेत. त्याच्यामुळे आम्ही लगेच संध्याकाळी परत भेटणार आहोत बॉर्डर 2 हा मूवी बघण्यासाठी. आणि तो मूवी कसा आहे ते मी तुम्हाला नक्कीच इंस्टाग्रामवरती अपडेट देईनच आणि या व्लॉगमध्ये पण सांगेन. अरे तिला टाकलंस. बाय बाय.
जायाचा पिक्चरला. आम्ही अजिबात थांबत नाही आहोत. आम्ही आता सकाळी आलोय आणि आता आम्ही मला पिक्चरला थांबवलं. चाललोय. 3 वाजता बोलवलं. आम्ही मूवी साठी चाललोय. काय म्हणायचं पिक्चरला जायचा. आता हे किट्टू बिट्टू म्हणणार. कसं वाटते प्राजक्ता नवीन गाडीमध्ये? जरा सीट पुढे घे ना, तू खूपच मागे घेतली सीट. ढकल मला. सगळे मला जड झालीच बोलतात बाबा. नाही आता आम्हाला जायचंय जेजुरीला. कुणाल मला सांगतो जड झालीस. हा कुणाल तो 200 किलो उचलतो, त्याच्यासाठी 50-55 किलो काय. ती साडी घालणार आहे, साडीत उचलायला नाही जमून. साडी जीन्स घाल, तुला 500 पायऱ्या नेतो. मला बोलतो जीन्स घाल जेजुरीला, मी तुला नेतो वरती. म्हटलं झाला मग माझा. ए बाय बाय बाय. ऑलरेडी माका सासूरवास होणार नाही याच्यापासून माका आता ना सबस्क्रायबर वास आणि फॉलोवर वास होक लागलो आणि नवरो वास. नवरा काय मला गं? सासू नवरा बिसू काय त्रास देत नवरा नाही. वास घेतोय. नवरा वास. नवऱ्याला वास घ्यायला जमतच नाही, नाक बंद झालं. सर्दी झाली. सर्दी झाली. नऊला आजाली झालाय माझा. 9ला आजाली पडलाय. आता किट्टू बिट्टू गाणं म्हणणार आहे थोड्याच वेळात. आपण तिथे पोहोचू आणि त्याच्यानंतर पिक्चरला जायचा. हा असं काहीतरी ते त्यांचा आता एक नवीन ट्रेंड चालू झालाय. ते ट्रेंड वाईजच वर्क करतात किट्टू बिट्टू आणि त्यांचा मुन्ना काका. हो ना मुन्ना काका. मग ती बघ राजा नाही ते कसं ताईवालं पुन्हा काय ताई. आज माझ्यात कॅपॅसिटी नाही का? अरे हे बघ. पळा दोघांना सेम हे करते. तर आम्ही गेलो होतो बॉर्डर 2 हा मूवी बघायला. आणि बॉर्डर आधीचा मूवी ज्याने बघितला असेल त्यांना या मूवीकडनं खूप एक्सपेक्टेशन्स असतील. तर तसा हा मूवी नाही आहे. त्याच्यामध्ये बरेच फॅमिली ड्रामा वगैरे त्या गोष्टी दाखवल्या. त्याच्यामुळे उरी किंवा 21 हा मूवी हे जे कसे मूवीज होते की खूप पेट्रिऑटिक आणि देशाबद्दल असे खूप वाटणार की बाहेर आल्यानंतर असं वाटतं की अरे यार फक्त बाहेर पडू दे, मग आम्ही वाट लावू सगळ्यांची, पाकिस्तानची वाट लावू वगैरे असं जे काही वाटण्यासारखं आहे ते या मूवीमध्ये तेवढा फील नाही आहे. पण एनिवेज मूवी इज वन टाईम वॉच आणि आम्ही ती बघितली. आणि आम्ही असे मूवीच्या आधीचे हे सगळे चाळे आहेत, मजामस्ती केली आणि हा मूवी बघून आम्ही घरी आलो. आणि ऑफकोर्स आता आमचा हा दिवस तरी नक्कीच इथे संपतोय. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू नेक्स्ट ब्लॉग. चल आली. अजून खेळ बघ, लक्ष दे.